नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. 17 महिन्यांच्या जेल यात्रेनंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. सर्वोच्च न्यायालय प्रत्येक प्रकरणात का गरजेचे आहे असा सवालही हा जामीन मंजूर करताना माननीय न्यायमूर्ती गवई यांनी उपस्थित केला. कोणत्याही खटल्यामध्ये या कोर्टातून त्या कोर्टात, त्या कोर्टातून या कोर्टात आणि पुन्हा या कोर्टातून त्या कोर्टात हा जो कार्यक्रम सुरू आहे त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहे. एखाद्या मंत्रिपदावरील व्यक्तीला 17 महिन्यांपर्यंत कोणताही पुरावा हाती नसताना ईडी म्हणजेच प्रवर्तन निदेशालय आणि सीबीआय अशा व्यक्तीला डांबून ठेवू शकते. हा विषय खरोखरच किती गंभीर आहे. ज्या मनीष सिसोदिया यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाची आणि महत्वाची कामगिरी दिल्लीमध्ये पार पाडली आहे, ज्यांनी अत्यंत आदर्श शाळा स्थापन करून सर्वसामान्य मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले केले आहेत, ज्यांच्या सरकारद्वारे शाळा चालवल्या जातात, त्या दिल्ली शहरातील खाजगी शाळांची दुकानदारी जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर होती. अशा मनीष सिसोदिया यांना कवडीचाही पुरावा हाती नसताना आणि 1 रुपयाही त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला नसताना या देशाच्या तपास यंत्रणा किती भयानक खेळ करू शकतात याचा हा पुरावा आहे. एखाद्याला जामीन न देणे हा त्याच्या मूलभूत अधिकारांचा भंग आहे. मनीष सिसोदिया यांच्या पत्नीची तब्येत बरोबर नव्हती. वारंवार याचिकांवर याचिका करून त्यांना आजपर्यंत जामीन मिळाला नाही. 1 वर्षांपूर्वी ईडीने काही कालावधीत आम्ही ट्रायल करू असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते, त्याचाही या यंत्रणेला विसर पडला. म्हणजेच काहीही करून आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे हाच काय तो एकमात्र या संस्थांचा उद्देश होता हे स्पष्ट दिसतंय. मनीष सिसोदिया यांनी 17 महिने जेलमध्ये काढले आणि या 17 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी दिल्ली शहरातील विद्यार्थ्यांसाठी कितीतरी मोठी सेवा दिली असती. त्यांच्या एकूण वर्तनातून हे स्पष्ट होते. इतकेच नाही तर त्यांच्याकडे याशिवाय अनेक खाती होती. या प्रत्येक खात्यात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अशा नेत्याला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने जी निरीक्षणे नोंदवली आहेत ती अतिशय गंभीर आहे. कसेही करून एखाद्याला अडकवायचे हाच काय तो एकमात्र या यंत्रणांचा उद्देश होता हे स्पष्ट दिसतंय असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. जामीन हा नियम आहे आणि जेल हा अपवाद आहे. पण इथे जेल हा नियम झाला आणि जामीन हा अपवाद झाला. एखाद्या राजकीय पक्षाचा अशा पद्धतीने सूड घेण्याचा प्रकार सरकारी तपास यंत्रणा कशा काय करू शकतात हा मोठा यक्ष प्रश्न आहे. या पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दुसरे एक मंत्री अजूनही सुटकेच्या प्रतीक्षेत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर पुन्हा सीबीआयने त्यांना अडकवले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की आता त्यांना जेलमध्ये ठेवता येणार नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालय ऐकायला तयारच नाही असं दिसले तेव्हा या यंत्रणांनी एक नवीन पिल्लू बाहेर काढले. ते असे की सिसोदिया यांनी आपला कारभार बघण्यासाठी आपल्या कार्यालयात जाऊ नये ही विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नाकारली. या ठिकाणी त्यांनी केजरीवाल यांच्या जामिनाच्या अटीचा उल्लेख केला. तेव्हा न्यायालयाने केजरीवाल यांना केवळ निवडणूक प्रचारासाठी काही दिवस जामीन दिला होता. त्यामुळे तो प्रकार वेगळा होता. हा नियमित जामीन आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे ईडी आणि सीबीआय हा प्रयत्नही फोल ठरला. एकूणच आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने या मोठमोठ्या संस्थांच्या कार्यपद्धतीबाबतच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय न्यायालयाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्ट यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर टिप्पणी केली आहे. मनीष सिसोदिया तावून सुलाखून बाहेर येत आहेत. लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दुसरे मंत्री सत्येंद्र जैन हेही तुरुंगाबाहेर येतील. पण या सर्व प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली आहे, ती म्हणजे राजकीय लढाई जिंकण्याकरता ज्या ज्या यंत्रणांचा उपयोग करता येतो त्यांच्या उपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त होत आहे. सत्तेत कोणीही असो या यंत्रणांनी या सत्तेत पोपट होऊ नये असे सामान्य जनांना वाटते. पण तसे या यंत्रणांना वाटेल का? सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे या यंत्रणांचे डोळे उघडण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवतील का हाच या निकालाचा मतितार्थ आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.